नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या, दादांचा शहांसमोर हा प्रस्ताव, असं द हिंदू या इंग्रजी दैनिकानं वृत्त दिलंय। मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत दादांनी शहांसमोर हा प्रस्ताव ठेवल्याचा दावा द हिंदूनं केलाय। 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे आणि दादांना प्रस्ताव असल्याचं देखील द हिंदूनं म्हटलंय। बिहार पॅटर्नचा दाखला देत अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय। महायुतीत जागा वाटपाची भांडणं पाहता शहांना 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं भाजप नेत्यांनी सांगितलंय। इंदापूर, अमरावती सारख्या जागांवर तिढा आहे आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देण्यात आलाय। भाजप 150 तर अजित पवार गट 70 जागांवर लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। सिटिंग जागा सोडणार नसून 3 ते 4 जागांवर अदलाबदलीसाठी तयार असल्याचं दादा गटानं सांगितलंय। काँग्रेसच्या कोट्यातील 10 ते 12 जागांचीही अजितदादा गटानं मागणी केली आहे। भाजपात जवळपास 50% जागा निश्चित झाल्यात, तर नवरात्रीनंतर उमेदवारांना फोन येणं सुरू होऊ शकतं। या बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय, मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते। मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं। मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील आणि त्यांची अशी मागणी करण्याची पोझिशन आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे ही बातमी अशी वरवरची असेल। हे सुद्धा वृत्त अत्यंत निराधार आहे। अशा बद्दलची मुख्यमंत्री पदाची कुठली चर्चा अमित भाईंच्या जवळ त्या ठिकाणी झाली नाही। आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे। समजदार लोकांनी अशा अफवेवर विश्वास ठेवू नये। त्याचं कारण असं आहे की कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा आत्ता नाही, निवडणुकीनंतर आमचे घटक पक्ष आणि आम्ही एकत्र बसून याचा निर्णय करू। ना आम्ही ना आमचे विरोधी कोणीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे आम्ही तर नक्कीच करणार नाही, कारण निवडणुकीनंतर हा विषय चर्चेला येईल।